लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे, मात्र अजूनही छत्रपती संभाजीनगरचा महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही। महायुतीकडून ही जागा लढवण्यासाठी इच्छुक असलेले भागवत कराड आपल्यासोबत आहेत। कराड साहेब, पक्षाकडून उमेदवार ठरवण्यासाठी वेळ जातोय, तुम्ही स्वतः इच्छुक आहात, वरिष्ठांशी तुमची चर्चा सुरू आहे, काय परिस्थिती आहे? छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा महायुतीमध्ये अजून कुठल्याही पक्षाला सुटलेली नाही आणि त्यासाठी वरिष्ठ नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार हे निर्णय घेतील। निर्णय काही हो, आम्ही महायुतीचा लोकसभेचा खासदार निवडून आणणार। पण एकंदरीत जर वातावरण पाहिलं तर या लोकसभेमध्ये जी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तयारी झालेली आहे ती दुसऱ्या पक्षाची नाही। पण भारतीय जनता पार्टीचा एक मित्रपक्ष म्हणून शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा RP असेल, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांना प्रधानमंत्री होत असताना संभाजीनगरच्या खासदारांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे, ही आमची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची, पदाधिकाऱ्याची भूमिका आहे। म्हणून आम्ही म्हणतोय की आम्हाला भाजपला जागा मिळावी, अर्थात मी म्हणतोय मला मिळावी, पण समजा नाही मिळाली तरीसुद्धा आमचा प्रयत्न असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा खासदार लोकसभेचा झाला पाहिजे। दुसरा प्रश्न असा आहे की तुमचे जे स्पर्धक उमेदवार आहेत, महायुतीच्या स्पर्धेतले उमेदवार, त्यामध्ये ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आहेत आणि MIM कडून इम्तियाज जलील आहेत। इम्तियाज जलील यांची उमेदवारी अधिकृतरित्या घोषित केलेली आहे असदुद्दीन ओवैसी यांनी, आणि चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी अंतिम मानली जाते। हो, आज मी न्यूजपेपरला वाचलं, MIM तर्फे इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची पण अंतिम टप्प्यात जरी असली, त्यांनी दोन्हीही आता ही मागची खासदार आहेत। एकंदरीत त्यांचं काम पाहता चंद्रकांत खैरे 20 वर्ष होते आणि इम्तियाज जलील 5 वर्ष होते। त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं भरीव किंवा ठोस काम केलेलं नाही आणि संभाजीनगर हे मध्यवर्ती शहर आहे। लोकांना अपेक्षा आहे की इथं चांगलं कामं झाली पाहिजे आणि ही चांगली कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतील ही सर्वांनाच अपेक्षा आहे। समजा भारतीय जनता पार्टीला ही जागा सुटली नाही तर महायुती, म्हणून मला असं वाटतं जनतेचा चॉईस जो असेल तो भाजप आणि महायुती हाच असेल, म्हणून येणारा खासदार हा महायुतीचाच असेल, याच्यात काही वाद नाही। अमित शाह म्हणले होते की MIM को उखाड़ के फेकना है। MIM ला उखडून फेकण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते उत्सुक आहेत, पण भाजपकडून सेनापतीच ठरवला जात नाही आहे, त्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची अडचण सुरू आहे। देशाचे यशस्वी गृहमंत्री अमित भाई शहरात आल्यानंतर खूप चांगली सभा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घेण्यात आली आणि त्या सभेतच त्यांनी आवाहन केलं होतं की MIM ला उखडून फेका, प्रधानमंत्री मोदी साहेबांसाठी एक कमळ पाठवा। तर हे त्यांच्यामुळे एक चांगलं वातावरण निर्माण झाले, लोकांमध्ये उत्साह आला आहे आणि लोक उत्साही आहेत की ही जागा भाजपला सुटावी म्हणून। पण शेवटी महायुतीच्या काही अडचणी असतील, नेते ठरवेल ते आपल्याला मान्य करावंच लागतं, कारण त्यांना फक्त संभाजीनगर नाही संपूर्ण महाराष्ट्र बघायचं आहे। त्यामध्ये काय अडचणीत ते समोर येतील किंवा अडचणी असो नसो, जो समोर येणारा उमेदवार हा आमचा उमेदवार म्हणून आम्ही काम करू आणि लवकरच उमेदवार जाहीर होईल आणि त्याच्यामध्ये सर्व महायुतीचे घटक पक्ष काम करतील। परवा राहुल गांधीची सभा पार पडली शिवाजी पार्कवरती। नरेंद्र मोदीबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की 56 इंच का सीना नाही, बिलकुल खोखला आदमी आहे। काय उत्तर आहे तुमचं? राहुल गांधींना आपण सर्वच देशातले 140 कोटी जनता त्यांना ओळखते, त्यांची काय लेवल ही माहीत आहे आणि ते काय बोलतात हे त्यांना तरी समजतं का? उलट मी तर असं म्हणेन की माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळामध्ये 10 वर्ष काम केलं, ते काँग्रेसने 60 वर्ष करू शकलं नाही, म्हणून त्यांना कुठलाही अधिकार नाही राहुल गांधीला माननीय प्रधानमंत्री यांना बोलायचा। आणि आता सध्या निवडणुकीची वारी आहेत म्हणून ते बोलले असतील, पण आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांना दाखवून देऊ मोदी साहेब काय आहेत हे, त्यांना मतपेटीतून जनता पण दाखवून देईल। आम्ही तर दाखवू, पण जनतासुद्धा दाखवेल आणि राहुल गांधीला त्यांची जागा कळेल या निवडणुकीमध्ये। त्यांनी अशी बेताल वक्तव्य करायला नको आहेत माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबाबद्दल, जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल। शेवटचा प्रश्न,
तुमच्या चेहऱ्यावरती दोन्ही भाव दिसतात. तुम्हाला उमेदवारी मिळेल या संदर्भातली उत्सुकता आणि कधी होईल या संदर्भातली चिंता, काय सांगाल? मला एक माझ्याबद्दल आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वास जनतेमुळे मला मिळाला. कारण जनतेमध्ये मागच्या 3 वर्षापासून सातत्याने फिरतो आहे, त्यांची कामं करतो आहे आणि जनतेला असं वाटतं की डॉक्टर कराडांना उमेदवारी मिळावी म्हणून हा आत्मविश्वास वाटतो आहे. आणि मला असं वाटतं की आत्मविश्वास असल्यामुळे हे काम होईल. समजा काम नाही जरी झालं तरी एक महायुतीचा घटक म्हणून आम्ही काम करणार आहोत. आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार इथं निवडून आणायचं. कॅमेरामन विकी सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.